फडणवीसांनी या देशावर 150 वर्ष राज्य केलं, त्यांच्या देखील कारकिर्दीला मोदीजींनी पाठी ढकललं, मागे घातलं, या देशाला विकासाच्या एवढ्या उंचीवर नेऊन ठेवलं. या देश मोदीजी आहे त्यामध्ये आपलं नाव रोशन करण्याचं काम त्यांनी केलं. आज मोदीजींमुळे करोडो राम भक्तांचं स्वप्न राम मंदिराचं, बाळासाहेबांचं स्वप्न राम मंदिराचं मोदीजीने पूर्ण केलं. देश को बदलते हैं, देश का विकास करते हैं, उनका नाम है नरेंद्र मोदी. इसका हमें पूरा गर्व है, अभिमान है आणि आपल्या सगळ्यांना त्याचा अभिमान आहे. आज जगभरातले प्रमुख राष्ट्रपती असतील, राष्ट्राध्यक्ष असतील, प्रधानमंत्री असतील, कोणी मोदीजींना बॉस बोलता नेतृत्व आपल्याला लाभलेलं आहे. जो न कभी थकते हैं न कभी रुकते हैं, ऐसे ही लोग देश को बदलते हैं, देश का विकास करते हैं, उनका नाम है नरेंद्र मोदी. इसका हमें पूरा गर्व है, अभिमान है आणि आपल्या सगळ्यांना त्याचा अभिमान आहे. आज जगभरातले प्रमुख राष्ट्रपती असतील, राष्ट्राध्यक्ष असतील, प्रधानमंत्री असतील, कोणी मोदीजींना बॉस बोलतात, कोणी वाकून नमस्कार करतात, कोणी गळा भेट घेतात. हे कधी चित्र आपण पाहिलं नव्हतं आणि म्हणून देशाची खऱ्या अर्थाने एक प्रगती करणारा हा नेता आपल्याला लाभलेला आहे. आणि दुसरीकडे काय ना, त्यांच्याकडे झेंडा ना अजेंडा, त्यांचं एकच आहे, कट, कमिशन आणि करप्शन. करप्शन फर्स्ट, आपल्याकडे मोदीजींकडे नेशन फर्स्ट. हे फरक आहे, हा फरक आहे. आपल्याकडे अजेंडा आहे देशाच्या विकासाचा, देशाच्या प्रगतीचा आणि म्हणून आज आपण या ठिकाणी मोदीजींना ऐकायला आलोय. आणि त्यामुळे या देशामध्ये ज्यांनी या देशाला पुढे नेलं, या देशाची अर्थव्यवस्था मजबूत केली, हे देश महासत्तेकडे घेऊन जात आहेत, असा अजेंडा आपला आहे. आणि त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये त्यांना समान नागरी कायदा नको, त्यांना समलिंगी संबंध हवे, अशा प्रकारचे बोगस लोक ज्या ठिकाणी आज आपल्या समोर उभे आहेत, त्यांना चारी मुंड्या चित करण्याचं काम या ठिकाणी आपल्याला करायचं आहे. आणि म्हणून आपल्याला मी पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद देतो. आणि मोदीजींचे अबकी बार 400 पार, अबकी बार 45 पार, हे महाराष्ट्राचा संकल्प आहे, महाराष्ट्राचा निर्धार आहे, तो आपण पूर्ण करूया. सुधीर भाऊंचं या ठिकाणी 19 तारखेला आणि अशोक नेते यांचा देखील 19 तारखेला कमळावरच्या निशाणीचं बटन दाबून आपण रेकॉर्ड ब्रेक मतांनी विजयी करूया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.